तंदूर म्हणजे किचन रूम आहे माहिती का ते तंदूरचा रूम आहे इथे हॉटेल चालू असताना. 11,000 स्क्वेअर फूट दाखले 30 बाय 50च्या. गार्डन दाखले पुढे. हां काय गार्डन बाथरूम आहे पुढे गार्डन. भाऊ पत्रकार भाऊ आपण हे का आपण हे तंदूर म्हणजे किचन रूम आहे माहिती का ते तंदूरचा रूम आहे इथे हॉटेल चालू असताना. 11,000 स्क्वेअर फूट दाखले 30 बाय 50च्या. माझ्या रस्ता देतो. हा मामा तुमचं नाव सांगा. दशरथ केशव जाधव. वय वय मला 70 वर्ष. बरं कुठं राहता तुम्ही? कसईमध्ये घरात राहतो. तुमचं म्हणजे वृद्धाश्रममध्ये राहता म्हणून यादल्या नाव आलेलं आहे काय? नाही तुम्हाला माहीत नाही का काय? नाही नाही एकदा त्याने तिथं वृद्धाश्रम काढायचा म्हणून आम्हाला नेलं तिथे तेव्हा. हां हां फक्त एवढं नेलेलं मला माहीत आहे. पुन्हा आम्ही घरातच तिथं काढायचा मग माझे सरपंच आहेत त्यांना मुख्य अध्यक्ष आहेत. मग तुम्हाला त्याच्यापासून समजा आता यादीला नाव तर आहे, हां मग तुम्हाला लाभ काय भेटला का? काय 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 नाही. मग तुम्ही किती मुलं आहेत तुम्हाला? म्हणजे एकच मुलगा आहे. घरीच राहता ना? नाही नाही ते कंपनीत असतो. नाही नाही तुम्ही घरीच राहता ना? घरातच आहे काय घर इथंच आहे. म्हणजे वृद्धाश्रम तुम्हाला माहीतच नाही म्हणायचं. हॅलो मामा तुमचं नाव सांगा तुम्ही. नागनाथ कुंडीबाबा होळा माझं नाव. बर वय आपलं सांगा. वय असेल 60-65 वय असेल. मग आता तुम्ही घरी राहता का घरी राहता घरी. कोण सांभाळतंय तुम्हाला? माझी मुलं मी किती मुलं आहेत? 2 मुलं आहेत. बर आपण काय करतो सध्या? काय असं मोलमजुरी करून खाता काय. शेतमजूर. मग ही तुम्हाला नाव ह्याच्यामध्ये यादीमध्ये नाव आहे वृद्धाश्रममध्ये राहता म्हणून. मग काय कल्पना आहे का? काय नाही. मग कसं नाव आलं काय? काय माहित आता. 2 मिनटं. हां पैसे काय मिळाले नाही. फक्त सही केली आहे मी. कशासाठी तुम्हाला पैसे म्हणजे भेटले नाहीत? मला त्यांनी काय केलं भाडं कर देता हो तुमची तुम्हाला हाय ते वृद्धाश्रम करता म्हणली. मग त्याला सही करून दिला. ते जागा तुमची आहे का? माझी स्वतःची. तिथं वृद्धाश्रम आहे का? नाही नाही सांगायला पहिलं काय होत तिथं? काय राहायला हॉटेल होतं मग पहिलं. आता किती लोक म्हणजे तिथं आहेत का काय लोक? नाही ती कोणच नाही ती मी सांगा मी एकटाच आहो. बरं आतापर्यंत मग तुम्हाला काय तिथलं पैसे भेटले? नाही भेटायला नाही. मग काय भेटायला म्हणून काय भेटायला. हां तुमचं नाव सांगा. महेंद्र रामचंद्र सुरवसे राहणार कसी तालुका तुळजापूर जिल्हा धाराशिव. आपण माहितीचा अधिकार टाकला होता त्या माहिती अधिकारामध्ये नेमकी काय म्हणजे माहिती उघड झालेली आहे? माहिती अधिकारमध्ये मी 12/12/2025 रोजी माहिती अधिकार टाकला. त्यानंतर मला अशी माहिती मिळाली की गावात काही नसताना सगळं खोटं नाटं 2 अधिकारी 1 डॉक्टर आणि गावातलं विजय सुधाकर शिंगाडे आणि समाज कल्याणचा थोरात साहेब आणि सहाय्यक निरीक्षक आणि मंगळूरचं उपाशी म्हणून डॉक्टर आहे. त्या डॉक्टरनी 26 लोकांचे असे कागदपत्र दिले ते वय कोणाचंच नाही 84-75. त्या लोकांचे 50 ते 45 लोकांचे 60-65 लोकांपर्यंत वय आहे त्यांचे. तर त्यांना 70-75-84 लोकांचे असे जाळी कागदपत्र करून संगममताने ह्या 3-4 इथं ही हॉटेल चैतन्य डायबा होता त्याला त्यांनी रुद्राश्रम केलं. आणि साहेब तुम्ही पाहू शकता ह्या सगळ्या भोवताली फिरून रुद्राश्रम आहे का. इथं त्यांनी गार्डन दाखवलेलं आहे. 30 बाय 50च्या त्यांनी 4 रूम दाखवलेत. पुढे हॉल दाखवला आहे, अटॅच बाथरूम दाखवले, हाऊस दाखवला आहे, पुढे गार्डन दाखवले. तरी त्यातलं कुठलंही तथ्य नाही. आणि अधिकारी 2 24/12 काय 24मध्ये थोरात साहेब आणि सहाय्यक निरीक्षक म्हणून त्याने अहवाल पाठवलेला आहे. 30 बाय 50च्या 4 रूम आहेत म्हणून, गार्डन आहे म्हणून. तरी तात्काळ ह्या साहेब ह्याची चौकशी होऊन ह्या चौघावर गुन्हा नोंद करण्यात यावा. जर ह्या चौघावर गुन्हा नोंद नाही झाल्यास उपोषण नाही झाल्यास आत्मदानाचा देखील इशारा करू काय. तरी कडक कडक त्यांच्यावर कारवाई करण्यात यावी. ह्या डॉक्टरनी
बोगस प्रमाणपत्र दिली त्या डॉक्टरची पहिल्यांदा चौकशी व्हावी अधिकारी लोकांची. आणि विजय सुधाकर शिंगाडे ही भाजपचा पदाधिकारी असून सत्तेच्या जीवावर यांनी पदाचा गैरवापर करून सत्तेच्या जीवावर काही कोटाने कराले तरी वरिष्ठ लोकांनी त्याची पूर्णपणे दखल घेऊन विजय शिंगाडेला पक्षातून हकलपट्टी करावी त्याची असे 2 नंबर धंदे करले त्यानं. काय तिथं कुठलंही रुद्राश्रम नाही, कुठली माणसं नाहीत, काय नाही. आणि त्या स्वतः मालकांनी देखील तुम्हाला सांगितलेलं आहे की बाबा मी इथं काय एक बी माणूस नाही आले बी नाही आणि गेले बी नाही. काय सगळं खोटं केलेलं आहे. तरी यांनी ह्याची पूर्णपणे चौकशी व्हावी आणि ह्या चौघावर गुन्हा नोंद करण्यात यावा.